राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत। वाशिममध्ये शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण होणार आहे। वाशिम जिल्हा क्रीडा संकुल इथे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या महिला मेळाव्याला एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत। आढावा घेतलेला आहे मनोज जयस्वाल। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्याच्यामागील कारण म्हणजे वाशिमच्या शहरात असलेल्या अकोला नाका चौक परिसरामध्ये अश्वरूढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी एकनाथ शिंदे उद्या वाशिम शहरात येणार आहे। आणि याचबरोबर वाशिमच्या जिल्हा क्रीडा संकुल इथं भव्य असा महिलांचा मेळावा इथे घेतला जाणार आहे। या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी एकनाथ शिंदे इथे येणार आहेत। एकूणच या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला मेळावा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण हे दोन्हीचं टायमिंग्स यासाठी साधले जात आहे, कारण की गेल्या अनेक महिन्यापासून अशी चर्चा होती की खासदार भावना गवळी यांना उमेदवारी मिळणार नाही। मात्र एकूणच यवतमाळ जिल्ह्याच्या 29 तारखेला झालेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक असं संकेत मिळतं आहे की भावना गवळी यांना उमेदवारी दिला जाणार आहे। आणि लगेच 8 दिवसाच्या आतच दुसरा कार्यक्रम वाशिममध्ये एकनाथ शिंदे हे घेत आहेत। याहून असं स्पष्ट होत आहे की ही उमेदवारी आता शेवटीला भावना गवळी यांनाच मिळणार आहे। एकूणच या कार्यक्रमातून आता शिक्कामोर्तब होणार आहे की नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार आहे। या उमेदवारीसाठी अनेक जे सहकारी राजकीय पक्ष आहेत त्यांनी दावे प्रतिदावे केले होते। मात्र एकूण आता भावना गवळी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्यामुळे भावना गवळी यांना ही उमेदवारी निश्चित समजली जाणार आहे। एकूणच 5 वेळा खासदार असलेले या भावना गवळी यांच्या अनुभवाला पाहून ही खासदारकीचं तिकीट शेवटीला उमेदवारी भावना गवळी यांना सोडलं जाणार आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।